शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी शाहिरी पोवाड्याचं असेल किंवा ढोलवाद्य असेल त्याचं सादरीकरण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर करवीर नाद कोल्हापूर हे ढोल पथक आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सलामी आहे ती दिली जाते। खरं तर ढोलवाद्य असेल त्याचबरोबर आर्मीचा असेल हे सगळं या ठिकाणी नवीन राजवाड्याच्या समोर या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हे सादरीकरण आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच एक शाही लवाजमा या ठिकाणी पाहायला मिळतोय। कोल्हापूरच नाही तर राज्यभरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असतात। गेल्या वर्षीपासून या शिवराज्याभिषेक सोहळ्याला नवीन राजवाड्याच्या समोर सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी त्याचं रूप आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते। कारण आपल्याला माहित आहे की शाहू महाराज नुकतेच खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं कोल्हापूरकर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं उपस्थिती लावणार आहेत। एक शाही सोहळा या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे। नवीन राजवाड्याच्या समोरची सगळी आहे ती दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। ढोल पथक आहे त्याचं सादरीकरण होते, अतिशय उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।